पूर्ण विश्वामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पूर्ण थाटामाटामध्ये साजरा होत होते। महाराष्ट्रामध्ये भिवंडी खोनी गावामध्ये सिद्धार्थनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची रॅली सुरू होते। त्या दरम्यान देवीदास पाटील या व्यक्तीने रस्ता न दिल्यामुळे रॅलीचा एवढा प्रभाव सुरू होता, तो तिथून गाडी घेऊन आला। थोड्या क्षुल्लक कारणामुळे त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिवीगाळ व खालच्या पातळीने शब्द वापरला आणि आपल्या समाजाला उलटं शिव्या देत होता। समाजातल्या काही लोकांनी त्याला समजवण्याचे प्रयत्न केले। तो तिथून त्याच्या घरी गेला। घरी जाऊनसुद्धा त्यांनी दोन्ही हातामध्ये नंग्या तलवारी घेऊन आपल्या भीमसैनिकावर मारण्याचे प्रयत्न केले। तिथल्या काही लोकांनी तो व्हिडिओ काढला आणि दुसऱ्या दिवशी 15 तारखेला त्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला। गुन्हा अट्रॉसिटी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि इतर काही गंभीर गुन्हे त्याच्यावर लावण्यात आले। सध्याच्या पिरियडला देवीदास पाटील हा फरार आहे। मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी त्या आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, अन्यथा पूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल। ही बातमी पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली नाही। मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो, त्या हरामखोर जातीवादी देवीदास पाटील यांना अटक करा, नाहीतर पूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही। जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान।